Tell me about why it is so much weird to speak in English. बरं चालतं. Yes. जास्त कोणी असं बोलत नाही कारण एवढं कोणी शिकवत नाही, स्वतःहून पण कोणी शिकत नाही. आणि मेन रिझन तर असं सगळ्यांना भीती वाटते की थोडं आपण काय बोललं इंग्लिशमध्ये काय चुकलं असेल तर असे लोक हसतील, थोडे मज्जा बनवताना आपले असं चेष्टा करतात. त्यामुळे जास्त करून लोक असं इंग्लिश बोलत पण नाही, असं शिकावं पण वाटत नाही त्यांना. असं म्हणजे आपल्याच मराठी भाषेत सगळ्यांना बोलायला आवडतं, पण दुसरी भाषा पण असं बोलली पाहिजे. असे जसं माझी थोडी हिंदी पण चांगली आहे, पण मी आता थोडं इंग्लिश पण इम्प्रूव्ह करतोय. आता मला जास्त बोलता येत नाही इंग्लिशमध्ये, तर मला समजणं चांगलं आहे माझं. अच्छा, मी तुला एक रिक्वेस्ट करतो की थोडंसं मोठ्याने बोल कारण की मागं आवाज येतोय. ठीक आहे. तर मला हा प्रश्न विचारायचा की हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश. जर कोणाला इंग्लिश शिकायचे असले, कुठला बेसिक पोरगा असला त्याला इंग्लिश येत नसेल, तर स्टेप बाय स्टेप अ लिटल बिट फॉर्म्युला इफ यू गिव्ह हिम लाईक स्टेप बाय स्टेप. असं प्रत्येक गोष्टीच गरज नाही की असे क्लासेस लावले तरी काय नाही होत. आपण घरी पण करू शकतो. असं म्हणजे स्वतःहून असं केलं तर पाहिजे. स्वतःहून काय केलं तर सगळंच होऊन जाते. जसं करून आता माझी इंग्लिश इम्प्रूव्ह गेम्स खेळून झालेली आहे. परत मूवीज आहे, मी मूवीज इंग्लिशमध्ये खूप बघतो. सबटायटल असतं, सारखं वाचत राहतो. त्यामुळे माझी इंग्लिश चांगली झाली आहे. फक्त स्पीकिंग नाही चांगली माझी, पण असं समजते मला काय बोलतं समोरचे ते. अच्छा, आता मेजॉरिटी ऑफ द कॉमन पीपल आय सी द प्रॉब्लेम इज व्हॉट पीपल थिंक ऑफ मी. आता कॅमेऱ्याच्या समोर बोलायला का वियर्ड आहे असं का वाटतं तुला? आता स्टेजच्या समोर जायचं आहे, आपल्याला प्रेझेंट करायचं स्वतःला, तर ते पण आपल्याला का वियर्ड वाटतं आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं? पहिल्यांदा कसं असं लोकांनी कॅमेऱ्यासमोर बघितलं नसतं, त्यांच्यासाठी नवीनच असतं सगळं ते. जसं फर्स्ट टाईम त्यांच्यासमोर कॅमेरा येते, मग सगळेजण असं घाबरतातच की आपण थोडंसं काहीतरी वेगळं ॲक्ट केलं की मग सगळे लोक हसतात आपल्यावर. मग तेच सगळ्यांच्या मनामध्ये अशी भीती असते. असं घाबरलं नाही पाहिजे, ते पण नॉर्मलच आहे. आपण सगळ्यांसमोर असं बोलतोच आहे. आपण आपण जसं जर ट्राय केलं, प्रॅक्टिस केली तर सगळं होऊन जातं. अच्छा. Okay, how to build confidence? If you give me any tips like how to build confidence regarding to confidence, so you can give me any tips. कॉन्फिडन्स आता इंग्लिश चांगलं करायचं असेल तर असं सतत मित्र असेल तर मित्रांबरोबर बोला. वाटलं गेम खेळतोय, मूवीज बघतोय, असं बघत राहावं काय ते इंग्लिशमध्ये. जस्ट कीप प्रॅक्टिस. Okay, you go to the stage. Like कधी प्रेझेंटेशन दिले का तो स्टेजवर जाऊन? आम्ही खूप वेळा प्रेझेंटेशन दिलं आहे, पण असं मला पण खूप अशी भीतीच वाटते की स्टार्टिंगला असं थोडंसं काहीतरी चुकलं माझं, काहीतरी राहील बोलायला. पण एवढी पण भीती नसती. नाही एकदा आपण फ्लोमध्ये आपण बोलून जातो काय पण, कधी कधी ते थोडं चुकतं. पण एकदा प्रॅक्टिस झाली, चांगलं जमलं तर मग आपलं सगळी भीती जाते मनातली. अच्छा, स्टेजवर फॉर एक्झाम्पल असा मनातून थॉट येतो की यार मी स्टेजवर जायचं, पण लोक काय विचार करतील, तो थॉट आला की आपण मागं जातो. जसं की आपल्याला जायचं आहे तर पुढं, पण मेन टायमाला आपण तो थॉट येतो आणि आपण ऑटोमॅटिकली मागं जातो. मग तसं का होतं तो रिस्पॉन्स आल्यावर, आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं? ती मनातली एक भीतीच बनलेली आहे की अशी की आपण नाही होणार आपल्याकडनं. पण ते तसं नाही केलं पाहिजे. आपण असं प्रॅक्टिस केली, एन्करेज असन, कॉन्फिडन्स बिल्ड आपलं चांगलं असन तर होऊन जाईल ते. स्टार्टिंगला आपण असे छोटे मोठे प्रोग्राम्समध्ये केले, म्हणजे मित्रांसमोर केले, ग्रुप स्टडीमध्ये आपण प्रेझेंटेशन दाखवली की की म्हणजे असं कॉन्फिडन्स बिल्ड होईल आपल्यामध्ये मनामध्ये. म्हणजे आपण मोठे प्रोग्राम वगैरे स्टेजेस त्याच्यावर आपण चांगल्यापणे बोलू शकतो. ओके, स्टेजवर बोलण्यासाठी जर आता तू जसं प्रेझेंटेशन दिलेत, तर तू काय टिप्स देशील स्टेजवर बोलण्यासाठी? सतत प्रॅक्टिस केली की चांगलंच प्रेझेंटेशन होतं आहे. पण फक्त मनातली भीती एकदा घालवायची. एकदा भीती गेली की आपल्याला किती मोठं, किती जास्त आपल्याला बोलता येतं आहे. अच्छा, तर मला एवढं एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे व्हॉट्स युअर फ्युचर प्लॅन? प्लॅन्स आता खूप सारे आहेत. आता मी BCA करतो करंटली. आता IT इंजिनिअरिंग असं फील्डमध्ये पण जाऊ वाटतं आहे. प्लस माझ्या हॉबीज पण आहे गेम्समध्ये. तर मी साईड बाय साईड कंटिन्यू पण ठेवलं आहे. आता तुमचं कसं यूट्यूब चॅनल, तसं पण माझं पण एक गेमिंगचं चॅनल आहे. तर मी साईड बाय साईड त्याला सोडलं नाही आहे. मी त्याला कंटिन्यू असं इम्प्रूव्ह करत राहतो. तसंच आपलं पण हॉबीज पकडलेच पाहिजे. एकाच गोष्टीवर असं सतत गेलं नाही पाहिजे की फक्त मला आता इंजिनिअरिंगच करायची, इंजिनिअरिंग. असं साईड बाय साईड हॉबीज आपल्या काय असेल, एखादा क्रिकेट आवडतं खेळायला तर ते कंटिन्यू ठेवली पाहिजे प्रॅक्टिस त्याची. बघा गाईस, असं लोकांना बोलून 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 तुमचा कॉन्फिडन्स असा बिल्ड करायचं, कारण की ॲक्च्युलीमध्ये ह्या असल्या गोष्टीमध्ये माणूस खूप स्ट्रगल करत असतो लाईफमध्ये. तर माझा असा एक चॅलेंज आहे की मी लोकांना त्यांचे मेंटल फिअरला कमी करू आणि त्यांना अजून कॉन्फिडंट बनवू कॅमेऱ्याच्या समोर. आणि
लोकांना फक्त एक कॉन्फिडन्स देऊ की काहीच गोष्ट, जसं की आता हे म्हणलं की कुठलीच गोष्ट हार्ड नाही आहे एकदा सवय झाल्यावर, तर ते कॅमेऱ्याच्या समोर आणायचं आता आपल्याला. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आता कॅमेऱ्याचंच पूर्ण होणार आहे सगळं. तर आपण यूट्यूबला आता सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी यूज केलं, तर त्याबद्दल तुम्हाला जर टिप्स द्यायचे असले की कुठल्या कॉन्टेंटमध्ये आपण घुसायला पाहिजे, नाही तर कुठल्या कॅटेगरीमध्ये घुसायला पाहिजे सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या, तर त्याबद्दल जर तुम्ही आयडिया दिले तर ते पण आम्हाला जरा मदत होईल, स्पेशली नवीन क्रिएटर्सला. आता नवीन क्रिएटर्स येतात, आता त्यांना पहिल्यांदा त्यांची बघायला लागलं हॉबीज काय आहे. आता त्यांना म्हणजे असं त्यांना असं ट्युटोरियल द्यायचे आहेत, टीचिंग करायची आहे. तर एखाद्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चांगल्या असतात तर त्यांना स्पोर्ट्स शिकवायचे आहे. एखाद्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चांगली आहे, त्याला स्पोर्ट करायचे आहेत. प्रेझेंटेशन, खूप सारी फील्ड आहे. कुकिंगची फील्ड आहे. ज्याला ज्याची आवड आहे आता त्यांनी त्यात दाखवलं पाहिजे थोडं तरी इंटरेस्ट, की म्हणजे एकदा ट्राय तर केला पाहिजे की ॲटलिस्ट आपल्याला जमतं आहे का नाही. व्ह्यूज कमी येले त्याला काय नसतं, व्ह्यूज आज कमी येते आणि उद्या जास्त येते, पण एक बिल्ड बनवला पाहिजे. आता माझं पण कमीच होते व्ह्यूज, पण मी असं हार नाही मानली, मी सतत करत राहिलो इम्प्रूव्हमेंट्स, व्हिडिओज केले, लाईव्ह स्ट्रीम्स केले. आता माझे पण खूप सारे सबस्क्रायबर झालेले आहेत. आता थोडं काही महिन्यांनी माझं चॅनल पण मॉनिटाईज होईल. तर सतत असं प्रयत्न केला पाहिजे, असं हार नाही मानली पाहिजे. अच्छा, एक लास्ट प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सगळ्याच आहे. जर ते नसले असते तर मग आपल्याला असं आपण इथं पण नसलं असतो. असं एखाद्याच्या इंग्रजांच्याच असं घरामध्येच वगैरे असंच राहिलं असतो आपण. अच्छा, जय शिवराज शंभूराजे. थँक्यू टाईम दिल्याबद्दल, खूप महत्त्वाचा टाईम आहे. थँक्यू गाईज. जसं की बघू शकता आपण अशा खूप लोकांना मिळणार आहे, खूप लोकांना बोलणार आहे, आणि प्रत्येक लोकांच्या मनामधले मोगल मारणार जी आपली मानसिकता आहे ते ॲनॉलॉजी मी ह्यांना कॅमेऱ्याच्या बाहेर सांगतो, कारण की आत्ता खूप मोठा व्हिडिओ झाला आय थिंक त्यांचा.